साहब फुगा ले लीजिए साहब। नहीं 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 मैडम के चाहिए। लिए ले लीजिए। अरे नहीं मैडम के चाहिए। लिए ले लीजिए। अरे नको बोललो ना, नकोय मला, नकोय. अच्छा पुढे आहे. आला परे जाऊ देत ना. किती रागराग करतोयस तू. आणि तो टॅक्सीवाला गेलाय ना मगाशीच, मग त्याचा राग तू सगळ्यांवर का काढतोयस? जुई काहीच ठरवल्याप्रमाणे का नाही होत? तू ठरवतोयस तरी, पण माझ्या बाबतीत कोणी दुसऱ्यानेच ठरवलंय. म्हणजे 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 काही नाही आलं, काही नाही. हे बघ, तू विसरून जा सगळं आणि मूड फ्रेश कर. हा चल. आता बघ ना, आपल्याला एकमेकांना वेळ द्यायचा होता, तर तू घरी अडकून पडली. आला परे असं काय करतोस तू? घरातले पण महत्वाचे आहेत ना. किती महत्वाचे आहेतच, पण आपला आपल्यासाठीचा वेळ पण महत्वाचा आहे. आणि घरातून निघाली तर तो टॅक्सीवाला आला, पण आता आहोत ना आपण एकमेकांसाठी. नको ना चिडूस प्लीज. हॅलो, हा माया मॅडम बोला. हा, महत्वाची न्यूज. बरं, 1 तासात पोचायचंय. हा, ओके ओके ओके, मी पोचतो. झालं ना, दिलास ना आपला वेळ दुसऱ्यांना. अगं महत्वाची न्यूज आहे. आला परे आता काही वेळापूर्वी तुला आपल्यातला वेळ हवा होता ना, आणि वेळ मिळाला तर तो वेळ तुझ्या कामासोबत शेअर केलास. आला तू ना. अगं जुई ऐक ना. नाही नाही नाही, मला काहीच ऐकायचं नाहीये. अगं मला बोलू तर दे. नाही 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 नाही, बोलूच नकोस तू काही. नाही तू माझ्याशी बोलायला जाशील आणि परत तुला फोन येतील. तुझं चालू दे. हा ठीक आहे, तुला जर माझ्याशी बोलायचं नसेल तर हे जे मी चॉकलेट आणलंय ते दुकानदाराला परत देऊन टाकतो. चॉकलेट माझ्यासाठी? माझी प्रत्येक गोष्ट फक्त तुझ्यासाठी. फक्त तुझा वेळ सोडून. आता कोण चिडतंय? तुझ्यामुळे चिडले मी. आला परे आता कुठे आपल्याला आपला वेळ मिळत होता, तर तेवढ्यात तुझ्या ऑफिस मधून फोन आला. ओके ओके, मी ऑफिस मध्ये फोन करून सांगतो की दुसऱ्या कोणाला तरी पाठवा न्यूज कव्हर करायला. ओके? नाही, नो ओके. बघा चॉकलेट मेल्ट होतंय. तू रोमॅन्टिक झालास तर मी पण मेल्ट होईल. ओके, दिस चॉकलेट इज फॉर यू. आवडेल तुला हे चॉकलेट घ्यायला? पण समोरची व्यक्ती जास्त रोमॅन्टिक झाली तर आणखी आवडेल. अगं पण चॉकलेट तरी घे. वेट, आवडलं? हो आवडलं. चॉकलेट आता जास्तच गोड झालं असेल ना? मला आवडेल तुझ्या उष्ट्याचं गोड चॉकलेट खायला. तुझ्या उष्ट्याचं कोणी खाऊ शकत नाही, कारण त्यात विष असतं. चॉकलेट खाऊ नकोस. का? आईने सांगितलंय. काय? ते लग्नाआधी उष्ट खायचं नसतं. मला हे नातं मान्य नाही. मलाही. कर, तू कायम माझी मस्करीच कर. मला हे नातं मान्य नाही हे त्याला सांगायला हिला कितीसा वेळ लागतोय. अमृता, अगं नातं आहे ना ते, जे इतकी वर्ष तिने मनात जपलंय, त्यासाठी थोडा वेळ तरी दे तिला. अजून किती वेळ द्यायचा? सांग ना, किती वेळ द्यायचा तिला? अरे असाच जर वेळ देत राहिलो ना तर एक दिवस वेळ आपल्या हातातून नक्की निघून जाईल. अमृता, आता शांतपणे बस आणि मी काय म्हणतोय ते ऐक. हे बघ, कुठलंही नातं जोडलं जायला एक ठराविक परिस्थिती कारणीभूत असते, तसंच ते नातं तोडायलाही तशीच परिस्थिती लागते. मग तशीच परिस्थिती आता आली आहे ना. अगं पण या परिस्थितीच्या गडबड गोंधळामध्ये आलापचं आणि जुईचं शांतपणे बोलणं होणं महत्वाचं आहे. मग त्याला इथे घेऊन ये म्हणावं आपल्या घरी. इथल्या शांततेत तरी ती बोलू शकेल ना.
अमृता, मला तुझं मन कळतंय आणि जुईचं मन समजून घ्यावं लागतं. नाही, तिची आता समजूत घालायची वेळ आलीच आहे. हे बघ कैलास, आज जर जुईने आलापला सांगितलं नाही ना, तर माझं ठरलंय, मी आलापला सांगेन. काय तू इच्छाधारी असल्याचं? कैलास, आपण सगळे इच्छाधारी असल्याचं. नाही तर तू एक काम कर, तू तिला आत्ताच्या आत्ता फोन लाव. तिला विचार की तिला जमणार आहे का, नाही तर त्याला घरी घेऊन ये म्हणावं. पुढचं काय करायचं ते मी बघते. अगं भोलेनाथा, तूच वाचव रे आता. अगं उष्ट खायचं नाही असं काही नसतं. आईला विचार. अगं हे उष्ट खाल्लं ना तर अजून प्रेमात पडेन तुझ्या. कायम चाडवा होशील. काय? अगं असं काही नसतं उगाच आपल्या. आडमुठेपणा करू नकोस, आई नको बोललीये. अगं हे बरं आहे तुझं, घरी येऊन बाबांना गाणं सुचवतेस, आईला मदत करतेस, स्वरात तुला होणारी जुई काकू म्हणते. बरं त्यावर तू लाजतेच आहे. मग होणाऱ्या जोडीदाराने उष्ट चॉकलेट खाल्लं तर काय होतंय? अरे तेच तर, होणारा जोडीदार आहेस ना, झाला तर नाहीयेस ना. झाला नाहीस म्हणजे? जुई आपलं फिक्स आहे. पण आला, देवा ब्राह्मणाच्या साक्षीने तू माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधत नाहीस ना, तोपर्यंत आपण एकमेकांचं उष्ट खायचं नाही. हा कुठल्या फिल्मचा डायलॉग आहे? दिली शपथ आईने. हे टायटल आहे फिल्मचं? आता सुचलं. जुई तू पण ना. हा आई बोल. हा आला बाई. अगं जुई सोड ना. आला, काय चाललंय? नाही नाही काही नाही काही नाही काही नाही. जुई जुई टाइम प्लीज टाइम प्लीज. हा आई बोल. संध्याकाळचं लक्षात आहे ना? अगं आई माझ्या सगळं लक्षात आहे. माझ्यासाठी जो तू उपवास केलाय ना त्याची पूजा आहे, आणि जोपर्यंत मला प्रसाद देत नाही तोपर्यंत तू उपवास सोडू शकत नाही, आणि जोपर्यंत मी प्रसाद खात नाही तोपर्यंत घरातला कोणी जेवू शकणार नाही. हे माझ्या सगळं लक्षात आहे. आहे ना? मग लवकर ये. ओके येतो मी. बाय बाय बाय. आला, तुझ्यासाठी काकूंचा उपवास म्हणजे तुझा पण असेल ना? माझा काय असेल? असलाच पाहिजे, तू उपवास केलाच पाहिजे. आला बरं ते सोड, माझं उष्ट तू खाऊ नकोस. आज हे चॉकलेट मी खाणारच. मी फ्रीज मध्ये का गेलेले सांगायचंय. का गेली होतीस? ते हा उदय बोल. काय बोल दाद्या. रिंगा रिंगा रोजेस. दाद्या, ती रिंग तिच्याकडे आणि तिचा होकार तुझ्याकडे आला का? अरे होकार सोड रे, साधं उष्ट्याचं चॉकलेट पण खायला देत नाही ती. काय? अरे जरा जरा कुठे मी रोमॅन्टिक होण्याचा प्रयत्न केला तर उष्ट्याचं चॉकलेट खायला देणारच नाही, म्हणून अडून बसली ती. काय गणलंय ना कळतच नाही. कम ऑन यार दाद्या, तू पण दुसरं चॉकलेट घ्यायचंस ना, काय हावरडासारखं तेच मागत बसलास. उदय, मी रोमॅन्टिक होण्याचा प्रयत्न करत होतो. ओके 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 आय गॉट इट. दाद्या काय झालं ना, तुझ्या ना रोमॅन्टिकनेसचा पॅटर्न गणतोय. काय? बाबा एक रिक्वेस्ट आहे. अगं रिक्वेस्ट काय करतेस, हक्कानं सांग. आईला समजाव ना प्लीज. तेवढं माझ्या हक्कामध्ये येत नाही ग. बाबा अरे इकडे आलात, माझ्या एवढं फिल्मी बघायला जातोय, त्यामुळे आईने जे मला सांगितले ना ते मी आता त्याला नाही सांगू शकत आहे. हा बरोबर आहे, सांग ठणकावून त्याला. हा जसं आईने तुला सांगितलं ना समोर बसून, तसंच ठणकावून बोलून टाका बाळा. कळलं ना? आई समोर बसून जशी प्रॅक्टिस केलीस, जसं ठरवलंयस तसं बोल समोर आई. हा पॅटर्न गणतोय म्हणजे? अरे यार तिला हवं म्हणून मी फिल्मी पण वागतोय, अजून काय करायला हवं? अरे इथेच तर अडतंय ना दाद्या. तिला वाटतंय म्हणून नाही, तुझ्या मनाला वाटतंय म्हणून वाग ना. दादा एक काम कर, तू ना तू गुटरगू कर. गुटरगू? अरे गुटरगू कोण करतं? अरे कम ऑन यार दाद्या, मगर करते का गुटरगू? ऑब्विसली कबूतर. दादा हे बघ, काय असतं प्रेमात ना, असं मोरासारखं एकदा पिसरा फुलून काही नाही होत. सारखं कबुतरासारखं गुटरगू गुटरगू करावं लागतं. अरे
अरे अख्खी दुनिया एका बाजूला आणि तुमचं गुटरगू एका बाजूला, कळते का? मग का आता कबुतरांचा आवाज काढू तिच्या समोर? दादा हम एक बार जीते हैं. काय बोलायचं तेच सांगतो, ऐक दादा. हाँ. हम एक बार जीते हैं, एक बार मरते हैं, शादी भी एक बार होती है और प्यार भी सिर्फ एक ही बार होता है दादा. कुछ कुछ होता है दादा, तुम नहीं समझोगे. कळलं. हे बोलू जुई समोर? नाही. मग नको बोलू. अरे दादा बोलायचंय यार, पण फक्त जुई समोर नाही. हे बघ, तिच्या आजूबाजूला जेवढे लोक असतील ना, त्या सगळ्यांना ऐकायला जाईल ना अशा आवाजात बोलायचंय दादा. तुझ्या मनात जेवढं काही प्रेम आहे ना, काढून टाक बाहेर. मी आलापला आत्ता तरी काही सांगू शकत नाहीये. जुई अगं समजून घे बाळा. म्हणजे बाबा समजून घे काय? बाबा आई नाही तर नाही, तू तरी समजून घे. अगं एकीकडे आलाप रोमॅन्टिक होतोय, त्याच्या घरातले माझ्याशी अटॅच झालेत. अरे बाबा, त्याची आई तर चटमंगनी पटसदी या विचारात आहे, कारण त्यांना त्यांच्या घरात मी हवीच आहे बाबा. आणि हे सगळं हमसाथ साथेचं वातावरण असताना मी कुठे मध्येच माझा खलनायक सुरू करू? फिल्मी दुनियेतून ना जरा बाहेर या. आणि काय का सोयी, त्या आलापच्या आईची तुला एवढी काळजी वाटतेय, पण स्वतःची आई 10 वेळा सांगते, पण त्याचं काहीच नाही. तू आलापला फोन दे, मी बोलते त्याच्याशी. आई अमृता, अगं आता तू आणि तुझी मुलगी एक शब्द बोलणार नाही आहात. आई अगं आलाप. त्याला फोन दे. नाही नाही, मी बोलते ना आलापशी, तू फोन ठेव. खबरदार फोन कट केलास तर. हे बघ, फोन चालू ठेवायचा, आलापच्या समोर जाऊन या नात्याला नकार द्यायचा, समजलं? अरे असं 4 चौघात ओरडून बोलणं जरा अति होतं असं नाही वाटत तुला? दादा अति नाही, माती करणार आहेस तू. अरे एकदा विश्वास ठेवणार आहे दादा, एकदा बोलून बघ ना. दादा हे बघ, जेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघशील ना, तेव्हा आजूबाजूच्या लोकांना काय वाटतंय ना ते विसरून जाशील दादा. दादा कर हिम्मत आणि मार आरोळी तुझ्या प्रेमाच्या नावाने. अरे उदय, याला आरोळी नाही रे, प्रेमाच्या नावाने बोंबलत सुटणं म्हणतात. कमॉन यार दादा, तू करतो की मी येऊ तिकडे? ओके, करतो. ऑल द बेस्ट. आता जुईचं प्रेमच मला हिंमत देईल. काका मला एक फुगा द्या. सॉरी. सॉरी, मगाशी मी तुम्हाला नाही बोललो. जुई! काय? जुई, फक्त तुझ्यासाठी. स्पीकर ऑन कर. स्पीकर ऑन कर. घे ना. जुई, हमसे दूर जाओगे कैसे, अपने दिल से हमें भुलाओगे कैसे. हम तो वो खुशबू हैं जो सांसों में बसती है, अपनी सांसों को रोक पाओगे कैसे. बरं होतं. जुई, हम एक बार जीते, एक बार मरते, शादी भी एक बार होती है, प्यार भी एक बार होता है. आई लव यू जुई, आई लव यू. सो स्वीट यार. मी असते ना तर लगेच हो म्हणाले असते. अगं हो बोलून टाक. आला परे.
जुई अगं काय झालंय? माझ्याशी बोल जुई. आई हा जुई, अगं सांग काय झालं तिथे? आई आलापने माझं उष्ट चॉकलेट खाल्लं आणि आणि तो चक्कर येऊन पडलाय. आलाप कहीं दीप जले कहीं दिल, कहीं दीप जले कहीं दिल, उसे जल्दी बुला ले परवाने. काका 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 काहीतरी गडबड आहे. काय? ओ गाण्याचे शब्द नाहीतर काहीतरी त्याची चाल गडबड आहे गडबड. गडबड होईल जर हा आलाप वेळेवर घरी आला नाही तर. हा आय नो बट नो इफ नो बट. अरे नो इफ नो बट. आलाप घरात वेळेवर आला नाही तर आपल्या सगळ्यांचीच होईल सरसकट फरफट. नाही म्हणजे या सिच्युएशनला पण तुम्हाला यमक सुचतंय. हाडाचा कलाकार आहे मी. कधी येणार आहे आलाप घरी? हा ते काय ना भ्रमंतीसाठी गेलेला फ्लेमिंगो पक्षी आणि जवळच्या मैत्रिणीला घेऊन गेलेला मित्र हे कधी येतील नाही सांगता येत. नाही नाही, पण हा आलाप जर वेळेवर घरी नाही ना आला तर आपल्यावरच फ्लेमिंगो व्हायची वेळ येईल. म्हणजे अरे म्हणजे काय, म्हणजे एक साधी गोष्ट आहे. हा जर वेळेवर घरी आला नाही तर घरातल्या प्रत्येकाला सक्तीनं भ्रमंतीसाठी बाहेर पडावं लागेल. उदय, हा मावशी दाद्या कुठे? त्याला पुन्हा एकदा आजच्या उपासाची आठवण करून दे. हा मावशी. अगं मालती, तू का उगीच काळजी करतेस? इथे आपल्या जुईला सोडायला तर गेलाय, कुठे फार लांब गेला, येईल. हो वाजले किती? वाजले किती? वाजलेत किती? 12 वाजले आपले. बरोबर. सोडायला गेलाय का राहायला गेलाय? मावशी अगं तो ऑन दी वे असेल. हा ऑन द वे असेल तर काही हरकत नाही, पण तो येईपर्यंत आणि त्यांनी प्रसाद खाईपर्यंत मी उपास सोडणार नाही. वा 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 मालती, अरे क्या बात आहे. याला म्हणतात खरं पुत्र प्रेम. आणि कोणालाही जेवायला मिळणार नाही. ए त्याला फोन कर लवकर. अरे बाबा, त्या आलापला सरपटणाऱ्या प्राण्यांचा त्रास होऊ नये म्हणून हिने जे काही उपास ठेवलेत ना त्याचा आपल्याला त्रास होईल नाही तर. आलाप हे आलाप आलाप हे आलाप तरी मी तुला बोलले होते तुझं उष्ट कोणाला खायला देऊ नकोस म्हणून. झालं? आलं ना अंगाशी? आई आई अगं मी नव्हतं दिलं त्याला चॉकलेट आणि त्याच्या हातात तुकडं कसं राहिलं नाही कळलं मला. आपल्याला कळत नाही ना, मग आई सांगते तसंच करायचं. तुला मी किती वेळा सांगितलं हे नातं नको, पण तू ऐकशील तर शपथ. आई 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 आता जाऊ देत नाही सगळं. आता काय करायचं ते सांगशील का तू प्लीज? वा, म्हणजे तुम्ही बाप लेक गोंधळ घाला आणि मग आईला विचारा काय करायचं. कैलास, अरे त्या मुलाच्या जीवावर बेतलं आणि तू काय लिहितोयस? काय लिहित बसलोय? हे जे काही मी लिहितोय ना याच्यामुळे याच्या जीवावरचं संकट टळू शकेल. नक्की बाबा? अरे 100%. फक्त हा मंत्र आठवून नीट जुळला पाहिजे एकदा. 2 शब्द कमी पडतायत, येतील. कर, आयुष्यभर जुळवा जुळवाच करत बस म्हणजे मंत्र जुळला पाहिजे. जुई, डोंट वरी. एकदा हा मंत्र जुळला की नक्की उपाय सापडेल आपल्याला. पण मग बाबा तोपर्यंत आलापला काही झालं तर? काय नाही होणार ग, व्हिडिओज का, कशाला काय होतंय?
काय ना जुई, मुळात तू हल्लीच ताजी इच्छाधारी झालीस ना, तर त्यामुळं तुझ्या विषयामध्ये तेवढा परिणामच नाही आहे की याच्या जीवावरती बेतेल. आपण एखादी स्ट्रॉंग दारू पितो की नाही, आणि मग आपल्याला जरा अशी झिंग वगैरे येते बघ, तेवढंच झालंय. पण मग बाबा ते झिंग, आय मीन ती नशा कधी उतरणार? हे मी मंत्र एक मिनिट. तू कधी दारू प्यायलास?